नमस्कार. ह्या आरोग्य मालेअंतर्गत आपण बऱ्याच औषधांची, बऱ्याच आजारांची माहिती घेत आहोत. आज माहिती घेऊया ती डेफनेस म्हणजे ऐकायला कमी येणं किंवा ऐकायला अजिबात न येणं, बहिरेपणा याची. तर हा बहिरेपणा कसा असतो की त्याचे 2 टाईप असतात. एक असतो तो कंडक्टिव्ह डेफनेस म्हणजे कानाच्या संरचनेमध्ये, हाडांच्यामध्ये जर का काही घटना घडली असेल, काही विकार असेल, तर त्यामुळं ऐकायला कमी येणं. आणि दुसरा असतो तो न्यूरोजेनिक म्हणजे कानाला जी नर्व सप्लाय जो असतो त्याच्यामध्ये बिघाड झाल्यामुळं मेंदूकडनं जी संदेशवाहिनी असते ती संदेशवाहिनी किंवा संदेश घेऊन जाणारी वाहिनी त्याच्या अंतर्गत बिघाड झाल्यामुळं होणारे हे विकार आहेत. तर त्याला कंडक्टिव्ह डेफनेस कसं, तर वारंवार होणारे कानाची इन्फेक्शन्स किंवा कानाला मार लागणे किंवा स्क्लिरोसिस म्हणजे झीज होणे. कानामध्ये 3 प्रकारची हाडं असतात, छोटी छोटी अगदी मायन्यूट हाडं असतात आणि तिथं बॅलन्स करणारं पण एक ॲपॅरेटस असतं. म्हणजे आपल्याला कधी कधी कान बंद झाले की चक्कर येते किंवा कानाला मार लागला की गरगरल्यासारखं होतं. ते कानामध्ये आपलं बॅलन्सिंग ॲपॅरेटस असतं म्हणजे शरीराचा तोल सांभाळणारं. तर हा डेफनेस येतो त्या संरचनेमध्ये बिघाड झाल्यामुळं. तर त्याला मूळ कारण इन्फेक्शन असू शकतं, झीज असू शकते किंवा कानामध्ये होणारे काही दुसरे विकार असू शकतात. त्यांना हा डेफनेस येऊ शकतो. काही लोकांना न्यूरोजेनिक म्हणजे कानापासूनची संदेशवाहन करणारी नर्व असते, नस असते मेंदूपर्यंत जाणारी, त्याला जर का बिघाड झाला तर तो सेन्सोरी किंवा न्यूरोजेनिक डेफनेस येऊ शकतो. तर त्याच्यासाठी आपल्याला काही टेस्ट कराव्या लागतात. हा डेफनेस कोणत्या प्रकारचा आहे हे शोधण्यासाठी. याच्यामध्ये विशेषतः दुसऱ्या पॅथीमध्ये कोणतीही औषधं नाही आहेत. पण होमिओपॅथीमध्ये मात्र सुंदर आणि चांगली औषधं आहेत ज्यांना हा डेफनेस रिव्हर्स होऊ शकतो. काही डेफनेस रिव्हर्स होऊ शकत नाहीत, पण काही मात्र होऊ शकतात. तर त्याच्यासाठी योग्य सल्ल्याची आणि योग्य औषधांची, योग्य औषधं योग्य मात्रेत घेण्याची खूप आवश्यकता आहे. तर ह्याला औषधं कशी, तर आर्सेनिक अल्बम आहे, कॅल्केरिया कार्ब आहे, थुजा आहे, सिफिलिझम आहे. कितीतरी औषधं तुमच्या शारीरिक क्षमतेनुसार, तुमच्या लक्षणांनुसार, तुमच्या आजाराच्या पॉझिटिव्ह फॅक्टर म्हणजे कारणानुसार अशी बदलत जातात. त्याला मी सिमिलमम म्हणतो. म्हणजे प्रत्येक व्यक्तीचा आजार हा दुसऱ्या व्यक्तीपासून वेगळा असतो. डेफनेसच जरी असला तरी वेगळ्या वेगळ्या प्रकारचा डेफनेस असू शकतो, वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं त्याचं रूपांतर होऊ शकतं. तर त्याच्यासाठी जी औषधं आहेत ही मात्र तुम्ही वैद्यांच्या म्हणजे डॉक्टरांच्या सल्ल्यानंच घ्यायला पाहिजेत. होमिओपॅथी हे एक शस्त्र आहे असं मी कायमच म्हणते की ते दुधारी शस्त्र आहे. वापरलं तर खूप चांगलं, चांगल्या हातातनं वापरलं गेलं तर खूप चांगलं, नाहीतर मग त्याचा फायदाही होत नाही आणि काहीतरी दुसरंच काहीतरी होऊन बसतं. त्याच्यामुळं चांगल्या डॉक्टरांच्याकडनं सल्ला घेणं खूप आवश्यक आहे. आमचा दवाखाना फुलबाग गल्लीत एक आहे आणि गोवा वेस्टला एक आहे. नंबर शेअर करत आहे. यायला तुमच्या शंका विचारायला मुळीच विसरू नका. धन्यवाद.